प्रत्येक हिंदूच्या मनात नवरात्री उत्सवाला एक विशेष महत्त्व आहे। आपण महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीचं नित्य पूजन करतो। देवीला तिच्या विविध रूपात मंदिरात जाऊन पूजतो आणि वैयक्तिक जीवनात स्त्री शक्ती, मातृत्व शक्तीच्या रूपात पाहतो। पण आज दुर्दैवानं स्त्रीला शक्तीच्या रूपात पाहणं, तिला मान देणं आपण विसरत चाललो आणि शक्तीची अशी अवहेलना, विटंबना झाल्यानेच आज समाज, देश समस्याग्रस्त झालाय। हेच विश्लेषण परमपूज्य भय्यू महाराज यांनी विदर्भातल्या निंबादेवी मंदिरात नवरात्रातल्या अष्टमीच्या होमाच्या वेळी केलं। तेच हे भाषण। असलेले सूर्योदय परिवाराचे समस्त बांधव, भगिनींनो, मातृशक्तींनो, पितृशक्तींनो, एक प्रश्न असं विचारण्यात आलं की सध्याच्या काळामध्ये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मागच्या काही वर्षापासून समाजातल्या अनाचार, दुराचार, व्यभिचार हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। एकीकडे आपण बघतो की स्वातंत्र्य उलटल्यानंतर 63 वर्ष पूर्ण झाले आणि धार्मिक आयोजनाचे एवढे आयोजन होत असताना, एवढे धार्मिक आयोजन होत असताना सामाजिक संघटना जागेजागेला आपल्या हक्काची मागणी करताना दिसतात। जातीगत संघटना वेगळ्या प्रमाणात आपला प्रभाव दाखवून राहिले तरी समाजाची ग्लानी काही दूर होत नाही। म्हणजे एकीकडे जर बघितलं तर धार्मिक आयोजनाची वाढ झाली, मंदिरं वाढली, मठं वाढली, गुरूंची संख्या वाढली। तसं म्हणता येणार नाही की आपल्या देशामध्ये आध्यात्मिकता, धार्मिकता ही कमी झालेली आहे, उलट त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि ज्या प्रमाणात लोकांची श्रद्धा, समाजाची श्रद्धा आज पण अध्यात्माच्या नावावर आहे, अध्यात्मावर आहे, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर चारित्रिक पतन का, हा एक मोठा प्रश्न। मला काही दिवसापूर्वी एक प्रश्न विचारण्यात आला होता। तो प्रश्न असा होता की तुम्ही एवढे चांगले काम करता पण लोकांपर्यंत ते काम पोहोचत नाही। मी त्यांना एक सोपं उत्तर दिलं होतं की ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांच्यापर्यंत मी जरी पोहोचू शकलो नाही, पण ज्यांच्याकडे काही नाही आहे आणि ज्यांना माझी गरज आहे त्यांच्यापर्यंत मी पोहोचतो, त्याच्यात मला समाधान आहे। शेवटी व्यभिचार, अनाचार, चारित्रिक पतन थांबवण्यासाठी कुठेतरी समाधानी जीवन जगण्याची गरज आहे। हे जे सामाजिक असंतुलन निर्माण झालेलं आहे त्याचं मूळ कारण असं आहे की माणूस आज समाधानी नाही, पारिवारिक जीवनाशी समाधानी नाही, भौतिक सुख आणि भौतिक संपत्तीपासून समाधानी नाही। कुठल्याही स्वरूपात एक समाधान मिळालं की दुसऱ्या समाधानाकडे माणसाची अपेक्षा लागून जाते। इथे बसलेल्या प्रत्येकाचा एक अनुभव असेल
आणि तो अंतःकरणापासून त्यांनी या गोष्टींचा विचार करावा आणि त्यांनी सांगावं की जेव्हा आपण पूर्णपणे एखाद्या विचारासाठी, व्यक्तीसाठी, समाजासाठी एक कर्तव्य पार पाडतो, परिवारामध्ये कर्तव्य पार पाडतो, तर माणूस त्या क्षणाला तो समाधानी होतो आणि थोड्याच वेळानंतर तो जे तुमचे कर्तव्य आहे त्याला विसरून जातो. तुमचे जे प्रेम आहे, तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे, तुम्ही जी माया दिलेली आहे, तुम्ही जी भावना त्याच्यावर ओसारली आहे किंवा लक्ष जे तुम्ही त्याच्याकडे ठेवलेलं आहे ते सगळं तो विसरून जातो आणि नेमकं काय विचार करायला लागतो की दुसरी अपेक्षा ठेवायला लागते. तर माणसाचं जीवन तर असंच चाललेलं आहे. एकमेकांची अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये तो स्वतःची पण खूप उपेक्षा करायला लागलेला आहे. स्वतःकडे दुर्लक्षित करायला लागले आणि स्वतःकडे दुर्लक्षित केल्यामुळे दुसऱ्यांना खूप समाधानी ठेवण्यासाठी स्वतःकडे दुर्लक्षित केल्यामुळे स्वतःही समाधानी नाही आणि दुसरं तर समाधानी होतच नाही. कारण एक प्रश्न मला जे विचारण्यात आला होता त्याच्यामध्ये हे प्रश्न फार महत्वाचा आहे. तो प्रश्न असा होता की तुम्ही लोक आल्यानंतर तुमच्याकडे परत येतात का? मी त्यांना हसून उत्तर दिलं, खरी कलियुगाची व्याख्या काय? दुसऱ्याशी अपेक्षा करणे, दुसऱ्यापासून अपेक्षा करणे, पण दुसऱ्याची उपेक्षा पण करणे, याला कलियुग म्हणतात. म्हणजे एक्सपेक्टेशन्स तर आहे, समोरच्या माणसाशी खूप एक्सपेक्टेशन्स ठेवायचे, पण एवढे सेल्फ सेंटर्ड पण आहोत आपण, स्वतः स्वकेंद्रित पण झालो की निग्लेक्शन पण करायचं. आणि त्यामुळे कुठेतरी बघा आपल्या समाजातले जे थोरले आहेत त्यांचं मत असं पडतं की जे अनुज आहेत त्यांनी कर्तव्य पार पाडायला पाहिजे आणि अनुज म्हणतात की थोरल्यांनी त्यांचं उत्तरदायित्व पूर्ण करायला पाहिजे. आता थोरले आपले उत्तरदायित्व अनुजासाठी पूर्ण करत नाही आणि अनुज आपल्या कर्तव्याचं स्मरण थोरल्यांसाठी करत नाही आणि त्यामुळे समाज परिस्थिती. तर प्रश्न असा विचारला गेल्यामुळे मी त्यांना उत्तर दिलं की समाधान हा खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये. 21 दिवसाचं व्रत केल्यानंतर सुद्धा एक योगी जेव्हा ते आपलं व्रत सोडतो तर भगवंताला तो खूप आनंद भावाने धन्यवाद देतो की हे भगवंता तू मला एवढी शक्ती दिली, एवढा सामर्थ्य दिला, हे भगवंता तू मला एवढी शक्ती आणि एवढा सामर्थ्य दिलं की 21 दिवस मी जे आहे तुझे स्मरणात सगळं काही विसरलो, माझ्यात एवढी संयमता दिली. तर समाधानाचा पहिला जे सूत्र आहे की समाधान जर मिळवायचं असेल तर पहिला संयमता ठेवावी लागते. महत्वाचा विषय असेल. संयमता नसेल तर तुमच्या जीवनामध्ये समाधान येणार नाही. ज्या माणसाच्या जीवनामध्ये संयमता नाही त्याच्यामध्ये समाधान नाही. त्या जीवनामध्ये ज्याच्यामध्ये संयमता नाही तो स्वतःही समाधानी राहत नाही आणि दुसऱ्यालाही समाधानी ठेवू शकत नाही. म्हणून माणसाने सगळ्यात पहिले संयमता असायला पाहिजे. माणसात सगळ्यात पहिले संयमता असायला पाहिजे. तर एवढा संयमी तो व्यक्ती, एवढा संयमी तो साधक की आनंदाने देवाला सांगतो की हे देव, आनंदाने देवाला सांगतो की हे देव माझ्यावर किती मोठी कृपा केली की 21 दिवस तू माझ्याकडून हे अन्न जल न घेता
बगैर पाण्याचे जे आहे तुम्हाला आशीर्वाद देऊन काढायला. दुसरीकडं दफ्तरमधून घरी आले, 10 मिनिटं जर आपले घरातल्या लक्ष्मीने पाणी उशिराने दिलं, कामात लागलेली असेल, तर अशांती दाखवायची, संयम सोडून टाकायचं आणि त्याच्यावर जे आहे असमाधान दाखवायचं. असमाधान म्हणजे काय? एवढी नाराजी दाखवायची की मी तुमचं पोट भरतो, दिवसभर राबून येतो, दिवसभर कष्ट करतो आणि तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा जे आहे मला वेळेवर काही देता येत नाही. एक व्यक्ती आहे जे 21 दिवस उपाशी राहिल्यानंतर देवाला धन्यवाद देतो आणि 5 मिनिटं उशीर झाल्याने दुःखी होऊन जातो. तर समाधान कशाला बघा? म्हणून मी त्यांना उत्तर दिलं की बघा, की जेव्हा माणसं माझ्याकडे येतात आणि त्याच्यानंतर परत जेव्हा येत नाही, तर मी एकच गोष्टीचा विचार करतो, एक तर मी त्यांच्या कामी येऊ शकलो नाही किंवा त्यांचं काम करायचं असेल. पण तुम्ही मला हे प्रश्न का नाही विचारलं की मी त्यांच्याबद्दल काय विचार ठेवतो जे माझ्या संबंधातच नेहमी येतात, जे सातत्याने येत राहतात. म्हटलं नदीचा प्रवाह असाच असतो. नदीचा प्रवाह असाच असतो. नदीचं कार्य आहे वाहत राहणे. नदीचं कार्य आहे वाहत राहणे. तसंच जीवनाचं मूळ तत्व असायला पाहिजे समाधानी होण्यासाठी. विचार करा, जर गंगाने वाराणसीला सांगितलं की तुला पाणी देत नाही आणि उत्तर प्रदेशला सांगितलं तुला पाणी पाजत नाही आणि सरळ पटण्याला जाऊन पाणी पाजायचा प्रयत्न केला, म्हणजे कसं व्हायचं? गंगाचं कार्य आहे, नर्मदेचं कार्य आहे. जिथून जाणार घाट असतील, तीर्थ असतील, शेत असतील, छोटे नद्या असतील, ज्या शहरातून जाणार सगळ्यांचे ताण आणि सगळ्यांचे ताण भागवणार. समाधानी जीवन जगण्यासाठी दुसरं तत्व आहे प्रेम करणं. हे विसरून जा तुम्ही कोणी तुमच्यावर कोण किती प्रेम करतो. तुम्ही दुसऱ्यावर किती प्रेम करता हे महत्वाचं आहे. प्रेमात एक गोष्ट तुम्हाला महत्वाची मिळेल. जर खरं प्रेम करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये त्याग सहज येऊन जातं. त्याग शिकवावं नाही लागत, त्याग समजावं नाही लागत. जर खरं प्रेम केलं तर प्रेम एवढी शक्ती ठेवतो, एवढी ताकद ठेवतो की तुम्हाला जे आहे संकल्पबद्धतेमध्ये बांधून टाकतो. म्हणजे ज्याला तुम्ही संबंध म्हणता, जे कधी न तुटतात. म्हणून कोट्यावधी रुपयाचे व्यवहार असलेले संबंध तुटतात, पण कृष्ण आणि सुदामाचा संबंध कधी तुटत नाही. कृष्ण आणि सुदामाचा कधीच तुटत नाही, कारण त्याच्यामध्ये त्याग आहे, त्याच्यामध्ये आपुलकी आहे, माधुर्य आहे. कसं? जसं एक फूल असतं, त्या फुलावर बसलेलं फुलपाखरू एवढे जोराने वारा येऊ द्या, कसाही वेगाचा आंधळ येऊ द्या, तुफान येऊ द्या, काही जरी झालं तर प्रेम अहंकार विहीन बनवतो. म्हणजे एवढा विनम्र बनवतो की ते वारा, ज्या वाऱ्यापासून
ज्याच्यापासून मुळासकट मोठे मोठे झाडं उपटून पडतात, ते वारा ज्याच्यापासून मोठे मोठे झाडं उपटून पडतात, ह्या प्रेमामध्ये एवढी ताकद असते, या प्रेमामध्ये एवढी ताकद असते की ते फूल आणि फुलपाखरूला त्यांच्या संबंधाच्या आधारावर इतकं विनम्र आणि अहंकारविहीन बनवून टाकतात की त्यांच्या पुढं हे वारा सुद्धा काही करू शकत नाही. वारा आला ते वागतात खाली आणि वारा निघून गेल्यानंतर परत संबंध जर चांगले ठेवले, समाधानी जीवन जर जगायचं असेल, अहंकारविहीन जीवन ह्या प्रेमामध्ये आहे, विनम्रता आहे प्रेमामध्ये आहे, संयमता आहे प्रेमामध्ये आहे. या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की ह्याच्यापासून कशीही परिस्थिती आली तरी तुम्ही समाधानी राहणार. जसं फूल आणि पाखरू, मोठं वारं जे आहे फुलपाखरूचं काही करू शकत नाही, जे झाडांना उपटून काढते मुळातून. पण एक विनम्रता, त्यांच्यामधला प्रेम, सहजता, एकमेकांबद्दल समर्पण आणि जे शुद्ध आचरण आहे, हेच तर शुद्ध आचरण, पावित्रता आहे. एकमेकांबद्दलचं जे समर्पण आहे तेच तर पावित्रता आहे. तीच पावित्रता जी आहे चारित्र्य निर्माण करते. हाच चारित्र्यता सेवेचं रूप घेऊन तुमचं व्यक्तित्व निर्माण करतो आणि त्या व्यक्तित्वापासून अस्तित्व निर्माण होतो आणि त्याच अस्तित्वापासूनच तुम्हाला खरी विरक्ती मिळते आणि त्यातूनच मुक्ती साधल्या जाते. त्यातूनच मुक्ती साधल्या जाते. म्हणून व्यभिचार, अनाचार हे सर्व अनादिकाळपासून आहे. पूर्वीच्या काळात आपण नव्हतं म्हणून आपण पाहिलेलं नाही. पण महाभारताच्या काळात आपण काय बघितलंय, सख्या चुलत दीरांनी आपल्या वहिनींचे जे आहे वहिनींचं चिरहरण करण्याचा प्रयत्न केला ना, त्याच्यापेक्षा माझ्या व्यभिचार आणि अनाचार काय असेल. आपले बायको किंवा आपल्याला आपली धर्मपत्नी किंवा सौ ज्याला म्हणतो ते धर्मनिष्ठ युधिष्ठिर एका जुगारामध्ये तिला हरवून जात. मग ती अनैतिक का नव्हती का? म्हणून श्रीकृष्ण काय सांगतात की समाधान जर मिळवायचं असेल तर या समाधानासाठी तुम्हाला प्रेम करणं गरजेचं आहे, संयम ठेवणं गरजेचं आहे. या प्रेमामध्ये विनम्रता आहे. हे प्रेम अहंकारविहीन बनवतो, संकल्पबद्ध बनवतो आणि एकमेकांबद्दल समर्पणच्या भावना निर्माण करतो. त्यातून सेवेचा व्रत तयार होतो आणि त्या योगाला कर्मयोग म्हटल्या जातं. आणि असे सद्गुणांना आत्मसात करणाऱ्याला संपूर्ण कर्मयोगाच्या माध्यमातून मी विराट स्वरूपामध्ये प्रकट होतो आणि त्याच्यामधला भय आणि त्याच्यामधला अपवित्रता नाहीशी होते. आणि म्हणून भारतीय समाजाला जे काही लागतं, ते भारतीय समाजाला ज्यांनी ओळखलंय, मला जे समजतं, त्याला पैसा अजूनही लागत नाही. भारतीय समाजाला आज पण त्याची आई लागते, त्याचा वडील लागतो. भारतीय समाजाला आज पण मित्राची गरज आहे, एक करण्याची म्हणजे तिची इच्छा होत नाही. आज पण मैत्री आणि मित्रमंडळ हे होणं गरजेचंच आहे. आपुलकी आणि नाते संबंध जगण्याची आज पण इच्छा आहे, पण त्या पद्धतीचं नैतिक आणि आपण मूल्याधिष्ठ ज्ञान आपण समाजाला देतो आहे का? बदलत्या काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीप्रमाणे आणि बदलत्या जी प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे या युगातल्या
नवीन व्याख्या आपण संबंधाच्या, नात्याचा, जगण्याच्या देतो आहे का? भूमीशी प्रेम करावं हे सगळे सांगतात, पण नेमकं प्रेम कसं करावं हे कोणी सांगत? कथा सगळे सांगतात, पण त्या कथाचं कथन कसं व्हावं आणि त्या कथनाचं चारित्र्य कसं निर्माण व्हावं हे कोणी सांगत? चारित्र्य निर्माण करण्यासाठी, जीवनामध्ये सत्यतत्व निर्माण करण्यासाठी आज पण मी जे म्हणतो ना की भारतीय समाजाला जी गरज आहे ते आपल्या आज पण या वयामध्ये थकून गेल्यानंतर सकाळी सकाळी जेव्हा पहाटे पोहोचतो तर आई वडिलांच्या मध्ये झोपल्यानंतर जे आनंद मिळतो मला नाही वाटत की कुठला आनंद असेल. अनाथ कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे सगळं आहे तरी तो एकटा आहे, तो अनाथ आहे. आणि ज्याच्याकडे कोणी नाही पण सगळे त्याच्यावर प्रेम करतात आणि जे सगळ्यांवर प्रेम करतात तो सगळ्यांचा नाथ आहे. नाथ आणि अनाथांची व्याख्या फार वेगळी आहे. जशी नाथ आणि अनाथांची व्याख्या फार वेगळी आहे. म्हणून आजचा मनुष्य अनाथ का आहे त्याचं कारण असं आहे की समाधानी नाही. आणि समाधानी नाही म्हणून दुसऱ्याला समाधानाने जगू देत नाही. आणि त्यामुळे व्यभिचार, अनैतिकता आणि ह्या सर्व गोष्टी वाढत जातात. नैतिक पतन होत जातात. तर नैतिकता, व्यभिचार ह्या सर्व गोष्टींना जर आपल्याला पुनर्दुरुस्त करून जर समाजाला शुद्धता, शुचिता आणि चारित्र्याच्या माध्यमातून जर संबंध निर्वहनची प्रक्रिया पावित्र्याच्या स्वरूपात दाखवायची असेल किंवा आणून द्यायची असेल तर सगळ्यात महत्वाची गरज काळाची काय आहे तर आदर्शाची. स्त्रीला महान बोलण्याने होणार नाही. नारीचा सन्मान करा हे बोलण्याने होत नाही. तुम्ही नारीला विकसित करा आणि विकासाच्या नावाखाली त्यांना जे आहे चुकीचं जे आहे तुम्ही प्रशंसा करू नका. मग नेमकं नारीला काय कुठल्या दृष्टीने समजवायला पाहिजे आणि समजायला पाहिजे एका पुरुषाला मी हे सांगणार आहे की नारीला जर समजायचं असेल तर फक्त एकच दृष्टीने समजायला पाहिजे की उत्पत्तीपासून विरक्तीपर्यंतचा मार्ग जे आहे, उत्पत्तीपासून मुक्तीपर्यंतचा मार्ग आहे ती फक्त मातृशक्ती आहे, स्त्रोत आहे. तुम्हाला जन्मच देत नाही पण संस्कार देत नाही. तुम्हाला जन्मच देत नाही तर जन्म दिला तर तुम्ही जन्म देणं म्हणजे उत्पत्ती आणि उत्पत्तीपासून जे आहे संस्कार दिला तर मुक्ती. हे संस्कारापासूनच तुमची मुक्ती होते. या माईक मध्ये जीव आहे, या कॅमेऱ्यामध्ये जीव आहे, प्रत्येक तत्वामध्ये जीव आहे. सृष्टीमध्ये, प्राण्यांमध्ये प्रत्येक तत्वामध्ये जीव आहे. पण या जीवात्माला प्राणात्मा करण्याची शक्ती मातृत्व शक्तीमध्ये असते. म्हणून ते मातृत्व भावच्या रूपामध्ये आपल्याला संतांच्या रूपामध्ये प्रकट झाली, भूमीच्या रूपामध्ये प्रकट झाली, राष्ट्राच्या रूपामध्ये प्रकट झाली, समाजाच्या रूपामध्ये प्रकट झाली, गौच्या रूपामध्ये प्रकट झाली, आपल्याला जन्म देणारी आईच्या रूपामध्ये प्रकट झाली, धर्मरूपी शक्तीच्या रूपामध्ये प्रकट झाली. ही जी शक्ती आहे म्हणजे जीवात्माला प्राणात्मा करण्याचा सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. म्हणून जे आहे मातृत्व शक्तीचा आदर्श सर्वश्रेष्ठ आहे. आणि मातृत्व शक्तीचा आदर्श सर्वश्रेष्ठ आहे म्हणून अन्नपूर्णाला अधिष्ठान आहे. अन्नाचा शक्तीचा अधिष्ठान दुर्गेला आहे.
शक्तीचा अधिष्ठान दुर्गेला आहे, विद्येचा अनुष्ठान सरस्वतीला आहे, अध्यात्माचं अनुष्ठान गायत्रीला आहे आणि त्याचप्रमाणे वैभव आणि संपत्तीचं अनुष्ठान जे आहे महालक्ष्मीला आहे. दृष्टी बदला, दृष्टिकोन बदला. जग बदलण्यात वेळ लागत नाही आणि समाधान होण्यात वेळ लागतो. मी लहान असताना माझे सगळे मित्र आमच्या गावांमध्ये, आम्ही खेड्यात राहत शेती बघत असताना मोठे मोठे गाड्यांच्या मागे पळायचे. एक दिवस माझे 2 मित्र थांबले आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही गाड्यांच्या मागे का नाही पळत? मी त्यांना उत्तर दिलं की आज मी जर या गाडीच्या मागे पळालो तर आयुष्यभर मी या गाडीच्या मागे पळत, मला याच्या मागे नाही पळायचं. कधी विचारच नाही केला, कधी विचार नाही केला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज किती गाड्या मागे मागे पडतो. कदाचित त्या वेळेला त्या गाडीच्या मागे पळण्याचं समाधान मी शोधायचा प्रयत्न केला असता आणि त्याच्यात असमाधानी राहिलं असतं की किती सुंदर गाडी आहे, मला ह्याची म्हणजे मोह आहे, माझी याची आवड आहे, इच्छा आहे, तर मला कधी मिळालं नसतं. आज काही नसताना सगळे लोक म्हणतात की आमच्या गाडीत 2 मिनिटं बस, 2 मिनिटं बस. तर हे बघा म्हणजे कसं सहज जीवन आहे. म्हणून मी म्हणतो की जेवढं तुम्ही सहज राहणार तेवढं तुम्ही प्रकृतीच्या जवळ राहणार आणि जेवढे तुम्ही प्रकृतीच्या जवळ राहणार तेवढी तुमची प्रवृत्ती सरळ होणार. आणि जेवढे तीर्थ आहे, जेवढे मंदिर आहे, जेवढे श्रेष्ठ स्थळ आहे तुम्ही जर बघा तर ते प्रकृती रम्य आहे. कारण तुमची प्रवृत्ती सत असायला पाहिजे. ते सत प्रवृत्ती म्हणजे असल्यासाठी ते तीर्थक्षेत्र ज्ञान तीर्थच्या रूपामध्ये असायचे, ज्ञान तीर्थाच्या रूपात असायला पाहिजे. आणि सत प्रवृत्ती असली तर तशी सवय लागते आणि ती सवय स्वभाव म्हणून ओळखली जाते. प्रवृत्तीमुळे सवय असतात आणि सवय म्हणजे स्वभाव म्हणून ओळखली जाते, सवय म्हणून ओळखली जाते. म्हणून आपल्या सवय कशी असायला पाहिजे, जे आपले स्वभाव म्हणून ओळखले जाणार त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्यासाठी भारतीय समाजाला आदर्शांची गरज आहे. भारतीय समाज हे आदर्शशिवाय चालू शकत नाही. आणि म्हणून आदर्श शोधताना तुम्ही समाधानी आदर्श शोधा. जे समाधानी आहे तेच तुमचा आदर्श होऊ शकतो. जे स्वतः समाधानी नाही ते तुमचा आदर्श कसं होईल. अन्नपूर्णा ही पूर्ण समाधानी आहे म्हणून तर तुम्हाला अन्न देते. लक्ष्मी वैभव ही परिपूर्ण आहे म्हणून समाधानी आहे म्हणून तुम्हाला वैभव. सरस्वती परिपूर्ण आहे ज्ञानाने म्हणून तुम्हाला जे आहे समाधानी आहे म्हणून तुम्हाला समाधान. जे समाधानी आहे ते समाधान. आज तुम्ही आदर्श निवडताना असे आदर्श निवडता की ज्याचा वलय असेल, आकर्षणच्या बली चढतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांनी राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी काय केलं याचा विचार न करता तुम्ही त्याच्या आहारी जाता आणि मग शोषण आधारित व्यवस्थेचा शिकार होता. त्याच्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला विचारात स्वीकारत असताना, समजून घेत असताना एवढा विचार करा की त्यांनी राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी काय केलं आहे, काय करण्याची त्याची इच्छा आहे, काय त्याचे विचार आहे, कृती आहे, तो स्वतःच्या विचारांशी कर्मांशी किती जे आहे समाधानी आहे आणि त्या समाधान करण्यामध्ये त्याचा किती संयम आहे. म्हणजे व्यक्तित्व कसं असावं, आक्रमक असावं. आक्रमकता हा नैसर्गिक गुण आहे पण त्या आक्रमकतामध्ये संयमता असावी. म्हणजे आक्रमकतामध्ये संयमता आली तर त्याला शिस्त म्हणतात. आक्रमकतामध्ये संयमता आली तर त्याला शिस्त म्हणतात. निवळ आखूक आणि आरडाओरडा केल्याने त्याला शिस्त म्हणत नाही. कोणाला
लाईनीत उभं करून टाकलं तर ते शिस्त नाहीये, पण कोणाचं जीवन बदलून टाकलं तर ही सगळ्यात मोठी शिस्त आहे. कोणाचं जीवन बदलून टाकलं तर ही सगळ्यात मोठी शिस्त आहे. म्हणून बंधूंनो, एक शिस्तीचा आदर्श पाहिजे, एक समाधानी आदर्श पाहिजे, एक प्रेम करणारा आदर्श पाहिजे, जिथे माणसाला जाऊन हे वाटायला पाहिजे की नाही, मी पोरकं नाही, मी एकटा नाही, माझं पण कोणी आपलं आहे. आता मी बघतो लाखोची भीड गर्दी लागलेली असते, मी कुणा व्यक्तिगत टीका करत नाही, पण लाखोची गर्दी लागलेली असते आणि लाखोची लोकांना म्हणतात की जा तुझं कल्याण होईल. मला तुम्ही सांगा, देवाच्या मंदिरात तुम्ही का जाता की देवाची तुमची ओळख व्हायला पाहिजे? देवाच्या मंदिरात तुम्ही जाता की देवाची तुमची ओळख व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही त्या देवाच्या मंदिरात जाता? जे माणूस तुम्हाला ओळखत नाही तो तुमच्या कल्याणाची कामना कशी करू शकते? विचार करा, द्रोणाचार्यांनी जर 1000 लोकांनी 1000 शिष्यांना एकत्र उभं केलं असतं आणि सांगितलं असतं हे घ्या धनुष्य, हे घ्या बाण आणि लावा, काय अर्जुन पैदा झाला असता? प्रत्येक माणसातल्या सुप्त गुण म्हणजे त्याच्यातला देवगुण कुठला आहे आणि भौतिक गुण कुठला आहे हे ओळखून त्याचा मतलब म्हणजे प्रखरता हे गुरुनी निर्माण करावे लागते आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबर न्याय मिळवून द्यावा. त्याबरोबर न्याय मिळवून द्यायला पाहिजे की भौतिक गुण त्याचा कसं साधायला पाहिजे, म्हणजे त्याचा व्यक्तित्व कसं निर्माण होईल, आणि देवगुण चांगला असला तर तो चांगला माणूस कसा होईल. तर हा देवगुण आणि भौतिक गुण हा जर गुरुनी साधून दिलं तरच त्याचं शिष्य म्हणजे द्रोणाचार्यांनी ओळखलं की भीम हा गदा चालवेल म्हणून त्यांनी गदांना दिली. धर्मराजला जे आहे अभ्यासात निपुण केलं, अर्जुनला धनुर्धर्य बनवलं, आणि त्याचप्रमाणे नकुल आणि सहदेवला योग्य प्रकारचं शस्त्राचं जे आहे तलवारी आणि जे आहे म्हणजे भाल्याचं जे आहे योग्य जे मार्गदर्शन केलं. म्हणजे गुरुतत्व मूळ तत्व काय आहे, मग ते आईच्या रूपात असेल, वडीलच्या रूपात असेल, पृथ्वीच्या रूपात असेल, निसर्गाच्या रूपात असेल, हे तत्व म्हणजे काय आहे? हा तत्व म्हणजे काय हे आहे की समाधानाने दुसऱ्याला समाधान करणार आणि दुसऱ्यामध्ये समाधान निर्माण करणार. एक व्यक्ती समाधानी झाला तर अनेकाला समाधानी करतो आणि अनेक समाधानी झाले तर अनेकाला समाधानी करतात आणि अनेकांनी समाधानी होत गेले तर समाजावरचा व्यभिचार, अनाचार आणि दुराचार कमी व्हायला वेळ लागत नाही. मात्र गरज आहे समाधानी होण्याची, आणि समाधानी शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने, आत्मिक दृष्टीने, भौतिक दृष्टीने. हे तेव्हा संभव आहे, हे तेव्हाच खरं होणार जेव्हा तुम्ही प्रेम करायला सुरुवात करणार. हे खरं निश्चय प्रेम, आणि त्या प्रेमामध्येच जे आहे त्या प्रेमामध्येच जे आहे संयमतेची जोड लागायला पाहिजे, आणि त्या संयमतेमध्ये शिस्तपासून सगळ्या गोष्टींचं प्रखर गुणांचं स्वरूप आहे. आणि त्यासाठी आज भारतीय समाज कुठेतरी आदर्शांपासून वंचित होत चालला आहे, आणि या युगातली व्यवस्था, प्रवृत्ती आणि मानसिकता ओळखून विचार देणारे आदर्शांचा कुठेतरी आपल्याला कमीपणा जाणवतोय. त्यामुळे आज महाराज बनणं सोपं आहे, पण गाडगे बाबा बनणं फार अवघड आहे. की आज प्रवचन करणं खूप सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, पण जगद्गुरु तुकोबरायांसारखे रूढ्यांच्या विरोधात लढणं हे अवघड आहे, म्हणजे फार कठीण आहे. आज कबीर सारखी सहज वाणी परत या देशाला पाहिजे. आज कुठेतरी जगद्गुरु तुकोबरायांची ती गाथा ज्याच्यापासून सामाजिक असंतुलन संपतो ते पुन्हा पाहिजे. सावता माळीसारखा निसर्ग म्हणजे नैसर्गिक भक्ती करणारा आज कुठेतरी विठोबाला लाभायला पाहिजे, आणि संत सेनानायक गोराबा कुंभार जैसे पण माधुर्याचा रस चखणारे, पण सुखामध्ये दुःख, दुःखामध्ये सुख शोधून आपल्याला विश्वशांतीचा संदेश देणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सारखे आदर्श पाहिजे. आज खरे आदर्शांना स्वीकारा,
खरे आदर्श स्वीकारले तर समाधानी होणार, आणि तुम्ही समाधानी झाले तर तुमच्यामधलं कर्तृत्व, तुमच्यामधलं आक्रमकता, तुमच्यातली संयमता, तुमच्यातला प्रेम, तुमच्यातली शिस्त, तुमच्यातलं समर्पण, तुमच्यातलं आचरण हे असं चारित्र्य निर्माण करणार की ज्याच्यामध्ये पावित्र्यता काही राहणार नाही आणि काही राहणार नाही. आज या पृथ्वीला, या समाजाला, राष्ट्राला फक्त पावित्र्यतेची गरज आहे आणि ते पावित्र्यता समाजामध्ये आहे. जय हिंद. देवीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना, तर श्रीरामाची उपासना म्हणजे सद्गुणांची उपासना. गगनबावडा इथे रामनवमीनिमित्त केलेल्या भाषणात परमपूज्य भैय्यू महाराज म्हणतात की राजनीतीला लोकनीतीमध्ये परिवर्तित करून पशु, पक्षी, मित्र, शत्रू आणि एकूणच सारे कुटुंबीय यांची नाती मर्यादेत राहून कशी जपायची, सगळ्यांच्या भावनांचा मान राखत सद्गुणांची उपासना कशी करायची, यांचा आदर्श म्हणजे श्रीराम. श्रीराम हा आपला आदर्श असल्याने सद्गुणांच्या जोपासनेचा, परस्परांच्या भावनांचा सन्मान करण्याचा श्रीरामांचा संस्कार आपल्या संस्कृतीत रुजला असल्याने आपली संस्कृती अन्य संस्कृतींपेक्षा वेगळी ठरते, असंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. ऐकूया तर मग. भारताचा आदर्श आणि आदर्शाचा जन्म सोहळा प्रभू रामचंद्राचे रामनवमीचे निमित्ताने मी प्रभू श्री रामाला स्मरण करून वंदन करतो. प्रातस्मरणीय, वंदनीय आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचे पावन स्मृतीला वंदन, अभिवादन करून माझ्या समोर उपस्थित असलेले समाजातले थोरले धाकटे पितृस्वरूप, मातृस्वरूप बांधव, भगिनींनो, सन्मानित रामनवमी उत्सव समितीचे सर्व भक्त आणि माझे सर्व प्रिय बांधवांनो, असं म्हटलं जातं की भारताची संस्कृती ही खूप थोर आहे. भारताची संस्कृती खूप थोर आहे, पण भारताची संस्कृती थोर कशासाठी आहे? कारण जगातले इतर संस्कृतीपेक्षा आपली संस्कृती वेगळी का? जगातले इतर संस्कृतीपेक्षा आपली संस्कृतीला महत्त्व कशासाठी आहे? आणि संस्कृतीला महत्त्व असताना आपण आपल्या संस्कृतीला आगळं वेगळं का बघतो? जगातल्या सर्व संस्कृती, जगातले जेवढे काही संस्कृती आहेत ते फक्त भारताकडे लक्ष घालून असतात, आपल्या देशाकडे लक्ष घालून असतात की भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे इतर संस्कृती. त्याचं कारण असं आहे की इतर देशाच्या आणि बाकीच्या जे देशांच्या संस्कृती आहेत ते तिथली काही संसाधनं असतात आणि संसाधनाबरोबर जी परिस्थिती आहे त्याला बघून निर्माण झालेली असतात. जसं उदाहरण मी तुम्हाला देतो की पाकिस्तान ही परिस्थितीने निर्माण झालेलं राष्ट्र आहे आणि परिस्थितीने निर्माण झालेल्या राष्ट्राला जे संसाधनाचं अपुरं आहे त्या अपुऱ्याने तिथली संस्कृती काय निर्माण केली? दहशतवादाची. एक दहशतवादाची संस्कृती तिथे निर्माण झाली. पण आपल्या इथे आपण आपली संस्कृती जर समजायचं असेल तर एक शब्दामध्ये ते संस्कृतीला कसं समजता येईल? कारण आपली संस्कृती जर दुसरी संस्कृती ही परिस्थिती आणि संसाधनामुळे निर्माण झाली तर आपली संस्कृती ही संस्कारमुळे निर्माण झाली, म्हणून इतरांपासून श्रेष्ठ आहे.
आपली जी संस्कार प्रक्रिया आहे ना, ती संस्कार प्रक्रिया हे इतर संस्कृतीपेक्षा आपल्याला श्रेष्ठ सिद्ध करते. पण संस्कार जर म्हटले एक शब्दामध्ये, संस्कृती कुठून निर्माण झाली तर संस्कारापासून. पण एक शब्दामध्ये जर संस्कार समजायचं असेल तर जेव्हा जेव्हा अन्नाचा अकाल पडतो तर माणूस मरतो, पण संस्कारांचा अकाल पडलं की संपूर्ण मानवता मरते. जेव्हा जेव्हा अन्नाचा अकाल पडतो तर माणूस मरतो, पण माणुसकीचा अकाल पडला, दुष्काळ पडलं तर संपूर्ण माणुसकी मरते. माणुसकीला जिवंत ठेवण्यासाठी चांगले संस्कारांची गरज असते. आणि माणुसकी टिकली तर माणूस इतरांपेक्षा वेगळाच दिसतो. मला एकदा एक प्रश्न विचारला गेला की पशु पक्षी प्राणी प्रजाती इतर जीव जंतूपेक्षा मानव जन्म हा सर्वश्रेष्ठ कशासाठी? तसं बघितलं तर सर्वात जास्त दुःख आणि सुखाचे अनुभव तुम्हाला मनुष्य जन्मातच येतात, माणसाच्या जन्मातच येतात. सर्वात जास्त जी संवेदना तुम्ही, जे सर्वात जास्त दुःख असेल किंवा सुख असेल ते जे तुम्ही प्रकट करू शकता किंवा सांगू शकता किंवा अभिव्यक्त करू शकता, ते कुठे करू शकता तर माणूस जन्मातच, बोलून दाखवून. पशु पक्षी ह्यांना पण संवेदना असते, दुःख होतो, त्रास होतो, पण त्यांना ते सांगता येत नाही, दाखवता येत नाही, बोलता येत नाही. तरी सुद्धा हे जे माणसाचा जे जन्म आहे तो इतरांपेक्षा वेगळा का आहे? मी त्यांना एक उत्तर दिलं की माणसाचं आणि इतर पशु पक्षींपेक्षा, जीव जंतूपेक्षा जे काही जीव आहेत पृथ्वीवर त्याच्यापासून सर्वश्रेष्ठ होण्याचं एकच कारण आहे. त्याचं कारण असं आहे की एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 2 वर्षानंतर गायीच्या कडपात जाऊन गायीला जर विचारलं की ह्या कडपातून तुझा वासरू शोधून दे, तर गायी शोधू शकत नाही. पण एक 80 वर्षाच्या आईला जर सांगितलं की या गर्दीतून तुझा मुलगा शोधून काढ, तर ती 80 वर्षाची आई हाताच्या स्पर्शाने आपल्या मुलाला सांगू शकते की हे माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे. म्हणजे पशु पक्षी प्राणी प्रजाती जीव जंतू ह्यांना संबंधाचं महत्व नसतो, ह्यांना संबंधाची जाणीव नसते, संबंध टिकवण्याचा अर्थ कळत नाही आणि कसं टिकवायचे संबंध ह्याचं महत्व त्यांना माहित नसतो. पण माणसाला ते सगळ्यात जास्त ते संबंधातून सुख मिळवण्याचा, शांती मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा जे लाभ प्राप्त होतो किंवा ज्याची जाण असते, त्यामुळे माणूस जन्म इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, इतर जन्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण त्याच्यामध्ये माणुसकी समजता येते. आणि म्हणून जर संस्कारमध्ये माणुसकी जर आपण बघितली तर हे संस्कार होतात कसं? आपण एवढी मोठी रामायण वाचत असतो, वाल्मिकी रामायण आपण वाचतो, आपण गोस्वामी तुलसीदासचे रामचरितमानस वाचतो. पण मला एक सांगा की रामायण जर 2 वाक्यामध्ये समजायची झाली तर ज्ञानाचा अहंकार म्हणजे ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याचा अहंकार म्हणजे काय तर रावण, आणि ज्ञानाचं आचरण सदाचरण म्हणजे कोण तर प्रभू श्रीराम. एवढंच अंतर, एवढाच रामायण. म्हणजे जे संस्कार कसे असतात, वाईट संस्कार आणि चांगले संस्कार. रावण महाविद्वान होता, प्रकांड पंडित होता, श्रेष्ठ राजा होता. एक तरी उदाहरण तुम्ही बघितलं का इतिहासामध्ये की एखाद्या राजाने आपले प्रजेसाठी पूर्ण सोन्याची नगरी किंवा स्वर्णाची नगरी बसवली असेल किंवा रचवली असेल? कोणी भेटणार नाही तुम्हाला इतिहासात. पण रावणला एकच गोष्ट
जे ज्ञान आणि जी माझ्याकडे शक्ती आहे त्याचा अहंकार झाला. आणि त्या अहंकारला तोडण्यासाठी काय पाहिजे की अहंकारला मोडण्यासाठी तुम्हाला सहजता पाहिजे, सरलता पाहिजे, माधुर्यता पाहिजे. म्हणजे मर्यादाची चौकटीत राहून मर्यादामध्ये राहत असताना त्या मर्यादामध्ये राहून सर्वश्रेष्ठ आचरण कसा करता येईल, सर्वश्रेष्ठ आचरण कसं करता येईल आणि त्यातून पुरुषार्थ निर्माण करून सद्गुणांचे माध्यमातून देवत्वापर्यंत कसं पोचता येईल हे प्रभू श्रीराम मूर्तिमंत उदाहरण, हे प्रभू श्रीराम मूर्तिमंत उदाहरण. तर श्रीराम हे भारताचं आदर्श पण म्हणतो. कशासाठी म्हणतो? संस्कार. आपण म्हणतो संस्कार जपसायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. पण किती लोकांना संस्काराचं महत्व माहित आहे आणि संस्कार काय असतात ते माहित आहे? म्हणणं सोपं आहे की संस्कार सांभाळायला पाहिजे, संस्कार जोपासायला पाहिजे. महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये असा आहे की श्रीराम आपण म्हटलं तर श्रीराम म्हणजे काय? तर श्री म्हणजे सर्व गुणांनी युक्त असलेला, श्री म्हणजे सर्व गुणांनी युक्त असलेला, संपन्नताला वैचारिक संपन्नता, आत्मिक संपन्नता. मित्र कसा असावं? तर श्रीरामासारखं असावं. हे केवटला विचारायला पाहिजे. शिष्य कसा असायला पाहिजे? तर श्रीरामासारखा असायला पाहिजे. गुरु वशिष्ठ सांगतात. मुलगा कसा असायला पाहिजे? तर केकईपासून माँ कौशल्या आणि कौशल्यापासून राजा दशरथ आणि माता सुमित्रा, हे सगळे काय सांगतात की मुलगा असायला पाहिजे तर रामासारखा असायला पाहिजे. आता रामानी स्वतःला देव म्हणून नाही दाखवलंय. कुठेही तुम्हाला दिसणार नाही की राम हा देव म्हणून समाजामध्ये प्रकट झाला आणि त्यांनी काहीतरी चमत्कार दाखवले, त्यांनी काही आगळं वेगळं केलं. सामान्य जीवन जगत असताना आपले विचारातून, आपले कर्तृत्वातून आपलं अस्तित्व कसं निर्माण करायचं आणि ते अस्तित्व निर्माण करत असताना आपले सद्गुणांचा प्रभाव समाजावर कसं द्यायचं ह्याचं कार्य केल्यामुळे राजा राम हे भगवंत श्रीराम झाले. तर श्री म्हणजे काय? तर श्री म्हणजे सर्व गुणांनी संपन्न असलेला, मर्यादामध्ये राहून श्रेष्ठ पुरुषार्थ करणारा एक असा मित्र, एक असा मुलगा, एक असा राजा, एक असा वनवासी जे सामान्य जीवन जगत असताना श्रेष्ठतम पुरुषार्थ करतो आणि त्यातून आपलं अस्तित्व निर्माण करतो. म्हणजे सामान्य व्यक्ती राहून चमत्कार न दाखवता सुद्धा तुम्ही देवत्वापर्यंत कसं पोहोचू शकता हे श्रीरामाने आपल्याला दाखवलं. म्हणजे सर्व संस्कारांनी युक्त असलेला श्री राम म्हणजे राष्ट्राचं मंगल करणारा श्रीराम असा आहे. म्हणजे श्रीराम हा सद्गुणांचा प्रतिबिंब आहे, सद्गुणांचं स्वरूप आहे, सद्गुणांचा अर्थ आहे, सद्गुणांचं महत्व आहे. म्हणून श्रीराम हा भारताचा आदर्श. आणि संस्कृती कुठली भारताची? तर निर्माण होते संस्कारापासून, पण भारतीय संस्कृती आहे आपली आदर्शाची. आणि आदर्शाची संस्कृती असल्यामुळे आपण परमपूज्य गगनगिरी महाराजांना आदर्श मानतो, आपण श्रीरामाला आदर्श मानतो. आपण आदर्श म्हणून का बघतो? असं म्हटलं जातं की मूर्तीपूजा ही थोतांड आहे, मूर्तीपूजा ही थोतांड आहे. बरेचदा म्हटलं जातं, ऐकण्यात येतं. शेवटी मूर्तीपूजा आहे काय? 5 पिढीचे पूर्वजांना तुम्ही पाहिलेलं असतं का? 6 पिढीचे पूर्वजांना तुम्ही कधी बघितलेलं आहे का? पण तरी जसं लोकांकडून तुम्ही ऐकत येता की खूप रुबाबदार होते, तर रुबाबदार असले की मिशा मोठे असायला पाहिजे, चांगले फेटा चांगला घालायचे, कमरेला मोठी तलवार असायची, जेरबंद जे आहे पूर्ण त्यांची अचकन असायची. जे काही त्यांच्या
व्यक्तित्वाचे सद्गुण असतील, त्या व्यक्तित्वाच्या सद्गुणाप्रमाणे जे वर्णन त्यांनी ऐकलेलं असतं त्याप्रमाणेच आपण चित्र तयार करतो आणि ते चित्र तयार करून आपण वाड्यात लावतो आणि आपण हे मान्य करतो की असं आमचे 5वी पिढीचे पूर्वज दिसत असतील, म्हणजे त्यांच्या गुणाप्रमाणे. तसंच देवाचं आहे. देवाचे जे काही गुण आहेत त्या गुणांचं प्रकटीकरण म्हणजे मूर्ती आहे. आणि जेव्हा एक भक्त जाऊन त्या मूर्तीकडे बघतो तर हे देवा तुझे जे सद्गुण आहेत माझ्या ह्या डोळ्यांनी मी आपल्या अंतर्मनाला स्वीकारतो आणि हे सर्वचे सर्व सद्गुण माझ्यामध्ये यायला पाहिजे आणि माझ्या अंतर्मनामध्ये तू वास करत असताना माझं आचरण पण तुझ्यासारखं व्हायला पाहिजे, जेणेकरून माझा मानव जन्म हा श्रेष्ठ सिद्ध होईल. खूप सोपं आहे जीवन, खूप सोपं आहे. म्हणून हे मूर्तीपूजा. बरेच लोक म्हणतात कशाला चढवायचं असतं फल फूल हे. गणपती यांना 56 प्रकारचे भोग लागतात. जे जास्त खाणार, ज्यांना चविष्ट खायची सवय असते किंवा चविष्ट जेवण आवडतो, तर चविष्ट जेवण आवडत असताना जेवण भरपूर होतो. तर जेवण पचवण्यासाठी दुर्वा ही सर्वश्रेष्ठ असते. म्हणून दुर्वाचा रस हेच श्रेष्ठ मानला जातो. म्हणून गणपतीला आपण दुर्वा चढवतो. महादेवानी विषचं प्राशन केलं. विषला संपवतो. म्हणून महादेवावर आपण बिलपत्र चढवतो. महादेवांवर आपण बिलपत्र चढवतो. मारुती हे ब्रह्मचर्य. कामवासनाला नियंत्रण करण्यासाठी रुईचं पान आणि फूल हे श्रेष्ठ असतात. म्हणून आपण मारुतीला रुईचं पान आणि फूल चढवतो. जर तुम्ही बघितलं तर जेवढे काही फल फूल वनस्पती आपण आपले देवाला अर्पण करतो प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून किंवा भेट म्हणून, ते सर्व जर जोडले तर रसायनशास्त्र पूर्ण तयार होतो. एवढी संस्कृतीमध्ये आपली प्रकारता आहे, एवढी सक्षमता आहे. म्हणजे मूळतः माझा म्हणण्याचा अर्थ हे आहे की इतर संस्कृती जे निर्माण झालेले आहेत ते तिथली परिस्थिती पाहून निर्माण झालेत. पण आपल्या संस्कृतीमध्ये जे काही प्रमाण आहेत आणि जे काही सत्य आहे ते सत्याचं खरं रूप म्हणजे काय आहे, तो सत्याचं खरं रूप म्हणजे आदर्श आहे. आणि आदर्श निर्माण का होतात तर सद्गुणांपासून निर्माण होतात. आणि हेच सद्गुण कोणाला निर्माण करतं? तुम्ही देव बघता, देव शोधता, खरोखरच देव आहे की नाही? देव कुठे शोधायला पाहिजे? हे परमपूज्य गगनगिरी महाराज देव आहे. त्याचं कारण कसं? श्रीराम तर राजा होते, 14 वर्ष वनवासी होते, तरी त्यांना देव म्हणून आपण पुजतो. श्रीकृष्ण तर गुरु चारायचे, तरी देव म्हणून पूजले जातात की नाही? तरी देव म्हणून पूजले जातात. त्याचं कारण असं की देव म्हणजे काय, तर देवाचा मूळ अर्थ कसं, तुम्ही जर बघितलं असेल की देव जरी या पृथ्वीवर आला तर त्यांनी निसर्गाचे नियमाचं पालन केलं. अवतार घेऊन जरी आला असेल तर या निसर्गाच्या नियमाला त्यांनी कधीही मोडलं नाही. सामान्य परिवारामध्ये जन्म घेऊन सामान्य परिवारामध्ये राहून सामान्य माणसासारखं जगत असताना सामान्य माणसांमध्येच त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवले. असं देवत्व आहे. म्हणजे तुम्ही जर विचारलं यशोदा आणि देवकीला तर त्यांचं श्रीकृष्ण त्यांच्यासाठी देव नाही आहे, त्यांचा बाळ आहे, त्यांचा कान्हा आहे, त्यांचा श्याम आहे. केवटला श्रीराम हे देव नाहीये, ते त्यांचे चांगले मित्र आहे. सुग्रीवला श्रीराम देव नाहीये, ते त्यांचे चांगले मित्र आहे. जागवंतला श्रीराम देव नाहीये, ते त्यांचे मित्र आहे. देव पृथ्वीवर आला तर सामान्य माणसासारखा राहिला. आज समाजामध्ये असंतुलनचं कारण काय की देव पृथ्वीवर आला तर सामान्य माणसासारखा राहतो आणि सामान्य माणूस देव म्हणून समाजाला गुलाम करतो. इथे शोकांतिका निर्माण झाली, इथे खरी शोकांतिका. आणि ह्याचा परिणाम काय झालं
त्याचा परिणाम हे जे स्वतःला देव दाखवणारी जी वृत्ती आज समाजामध्ये निर्माण झाली आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये जे निर्माण झालेली आहे, त्यामुळे आदर्श जे आहे, खरोखरचे जे आदर्श जे सद्गुणांच्या माध्यमातून समाजाला प्रभावित करायचे आणि त्यातून समाजाला जोडून आणि समाजातले जे कष्ट आहे, दुःख आहे आणि त्रास आहे त्यांना दूर करायचे, आज हे आदर्श आज वेगळे दिशेने दिसतात. मठापासून मंदिरापर्यंत आणि प्रत्येक जागेला तुम्हाला दोन रांग दिसते. म्हणायला नारायण आहे, पण एकीकडे दरिद्र नारायण आहे आणि एकीकडे श्रीमंत नारायण आहे. एकीकडे दरिद्र नारायण आहे, एकीकडे श्रीमंत नारायण आहे. हे दरिद्र नारायण श्रीमंत नारायणकडे जायला घाबरतो आणि हा श्रीमंत नारायण दरिद्र नारायणला जवळ करायला घाबरतो. आज परिस्थिती या समाजातला दोन वर्ग, मठापासून मंदिरापर्यंत दोन रांग आपल्याला दिसते, एक सामान्य आणि एक व्हीआयपी. एक सामान्य आणि एक व्हीआयपी. कशासाठी पाहिजे माणसामधला भेद? देवानी अवतार घेऊन आल्यानंतर भेद केला नाही तर मग माणसानी आपले सोबत कशाला भेद करायचं? एकीकडं तुम्ही बघा 4 तास रांगेमध्ये आपले लहान लेकर बाळांना घेऊन आई बहिणी उभे राहतात आणि 4 तास रांगामध्ये उभे राहत असताना एखादा वाम मार्गातून काम करून पैसे मिळवणारा माणूस मागच्या दारातून जाऊन आणि देवाचे दर्शन घेतो. तर तिथेच धर्म माणसासाठी आहे की माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस आहे हेच कळायला आपण विसरू जातो. तेच कळलं. दुर्दैवाची बाब काय आहे की जे धर्म माणसासाठी निर्माण झाला होता, आज माणूस त्या धर्मासाठी वापरायला जायला लागला आणि इथेच गुलामगिरी सुरू झालेली आहे आणि त्याच्यातून आपण मुक्त नाही. ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. ह्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तर सोपा उपाय अध्यात्म समजा. आता मोठे स्वरूपातून तुम्हाला सांगितलं जातं, नामस्मरण करा. अध्यात्माचं सगळ्यात श्रेष्ठ विधा जी आहे अध्यात्माला प्राप्त करण्याची, एकाग्रता मिळवण्याचं सगळ्यात श्रेष्ठ जे माध्यम आहे ती नामस्मरण म्हटलं जातं. नामस्मरण म्हटलं जातं. एकदा मला कोणीतरी सांगितलं, श्रीरामाचे जप करा, नामस्मरण करा, त्याच्यातून तुम्हाला एकाग्रता वाढेल. नामस्मरण मध्ये खूप ताकद आहे. मी 4,16,000 जप केले श्रीरामाचे, पण मला एकाग्रता प्राप्त नाही झाली. खरं आहे ते सांगतो, मला काय एकाग्रता प्राप्त नाही झाली. 4,16,000 जप केल्यानंतर एकाग्रता प्राप्त नाही झाली. शेवटी मी म्हटलं की नामस्मरण हा एकाग्रतेसाठी आहे, पण माझी एकाग्रता तर लागत नाही, उलट खंडित व्हायला लागली आहे. मला तर असं वाटायला लागलं वेळ वाया जातोय. मग मी एक उपाय केलं की प्रभू श्री रामाचे जे काही चांगले गुण आहेत ते लिहून काढले, उतरवले आणि ते चांगले गुणांना मी आत्मसात करायला सुरुवात केली आणि ते आत्मसात करायला जशी सुरुवात केली तशी मला एकाग्रता मिळाली. तर नुसतं देवाचं नाव जपण्याने नाही होत. ज्या देवाला तुम्ही मानता, परमपूज्य गगनगिरी महाराजाला जर तुम्ही मानता, ते तुम्ही आराध्य समजता, तर त्यांचं नाव घेऊन होणार नाही. महाराज मधले जे काही चांगले गुण होते, महाराजातले जी चांगले गुण आहेत त्या गुणांना लिहून आणि आत्मसात करणं म्हणजे नामस्मरण. श्रीरामाचे गुणांना आत्मसात केलं, जे काही चांगले गुण आहेत त्याला जर आत्मसात केलं तर खरी रामनवमी साजरा केली. नुसतं आपण फक्त पुष्पवर्षा करून आपण समाजाला चालू शकत नाही. म्हणून जर श्रीरामाचं खरं गुणांना आत्मसात केलं तर ते नामस्मरण असतो. आता बघा, साधण्याचे शिबिर घ्यायला लागतात. माझं स्पष्ट मत आहे की जे अन्न आणि ज्ञान विकतो तो कधी गुरु होत नाही. जे अन्न आणि ज्ञान विकतो तो गुरु नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की मन शांतीसाठी तुम्हाला वेगळे शिबिरांमध्ये जाऊन पैसे खर्च करावे लागतात. तुम्हाला बौद्धिक शांतीसाठी वेगळ्या शिबिरांमध्ये पैसे खर्च करावं लागतं. योगसाठी वेगळ्या शिबिरांमध्ये पैसे खर्च करावं लागतात. गगनगिरी बाबांना बघा, इथे ज्ञान, भक्ती, योग तिघांचा त्रिवेणी संगम आहे. पण आपली वृत्ती सद्गुण धारण करण्याची आहे का? आपण कोणाच्या मागे पळायला लागलो? जे पोस्टरवर छापल्या जातात ते कृत्रिमता पूर्वक तुम्हाला बिंबवल्या जातात, डोक्यामध्ये जे मांडल्या जातात. जे धंदा करणारी माणसं आहेत, आपण शेतकरी आहोत. आज पण आपण जेव्हा शेतीमध्ये आपण
पिकासोबत जेव्हा खत टाकायला जातो तर जे फर्टिलायझर कंपनी म्हणजे जे आपली जी उर्वरक कंपनी आहे, जे कंपन्याज असतात किंवा जे आपले खताची जी कंपन्या असतात, ते खताची कंपन्या काय सांगतात, तुम्ही इतका अमुक जे आहे युरिया टाका, इतका डीएपी टाका, इतका सुपर फॉस्फेट टाका. ते डोक्यात बिंबवलं की आपण सरळ उठतो की त्याचा परिणाम काय आहे तो उचलून आणि आपण तेवढा सुपर फॉस्फेट, तेवढा डीएपी आणि तेवढा युरिया टाकून देतो तसंच तसंच आजकालच तयारी झालेली आहे. एकीकडे आम्ही महाराज लोक आजकालचे सांगतो, अरे भयमुक्त व्हा रे बाळांनो, स्वतः सिक्युरिटीमध्ये फिरतो. आम्ही तुम्हाला सांगतो की मोहमायापासून लांब जात त्याग करा. 50 लाखाचे व्यासपीठ आमचे स्वतःचे असतात. जर आम्हीच मोहमायापासून लांब नाही आणि त्याग करण्याचे म्हणजे मनस्थितीत नाही, आमचे मंदिर आणि मठ किती विस्तारित होणार ह्याचा विचार करतो, पण मानवतेचं मंदिर किती विस्तारित होणार आहे ह्याचा जेव्हा आपण विचार करत नाही, तर हे सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह लागतात आणि खरं धर्म इथेच जे आहे म्हणजे खरं धर्म इथेच प्रश्नावर येतो. पण धर्म आहे काय? धर्म समजायचं तर एक वाक्यामध्ये धर्म समजलं जातं. जीवन जगण्याची जी आदर्श आचारसंहिता आहे त्याला धर्म म्हणतात. आई वडिलांची सेवा ही धर्म आहे. जाती व्यवस्थेवर आधारित जी विचारधारा आहे, विचारसरणी आहे, ते धर्म नाही. तुम्ही जे जातीच्या आधारावर लोकांना वाटता तो धर्म नाही. आईची सेवा करणं, वडिलांची सेवा करणं हा धर्म आहे. शेतीची सेवा हे काळी मातीची सेवा करणं हे धर्म आहे. गोची सेवा करणं, प्रत्येक प्राणी प्रजाती पशु मात्राची सेवा करणं हा धर्म आहे. आणि प्रत्येक माणसाचा वेगळा वेगळा धर्म आहे. प्रत्येक जीवाचा आपला स्वतःचा धर्म आहे. एक बैलचा धर्म काय आहे? त्याच्या खांद्यावर जो ठेवा ते पूर्ण खेत नांगरेल. त्याला माहित आहे की माझा धर्म म्हणजे शेत नांगरणं. एक शेतकरी सकाळी उठल्याबरोबर त्याचा धर्म काय असतं तो कधी हे विचार करत नाही की आज मला जगायचं आहे, की आज माझा जन्म कशासाठी झालं आणि कशामुळे मी जन्माला आलो. सकाळी उठलं तर आजचा दिवस कसं चांगला जायला पाहिजे आणि शेतावर मला काय काम करायचंय तेवढं त्याचं धर्म त्याला माहित असतं. एक आईला आपला धर्म माहित आहे की माझे मुलं चांगले संस्कारित व्हायला पाहिजे, माझे मुलं चांगले संस्कारित व्हायला पाहिजे, हे आईचा धर्म आहे. धर्म काही नाही, जीवन जगण्याची आचारसंहिता आहे. एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही जीवन कसं जगता यायला पाहिजे, एक चांगल्या रीतीने लोक तुम्हाला कसं स्वीकारायला पाहिजे आणि समाजातली जी व्यवस्था आहे त्याच्यावर तुमचा प्रभाव कसा टाकता यायला पाहिजे, त्याच्या बांधणीसाठी जे विचार निर्माण झालेला आहे त्याला धर्म म्हटल्या गेलेला आहे. त्याला धर्म म्हटल्या गेलेला आहे. म्हणून बंधूंनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं, मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचंय की जे धर्म तुम्ही समजताय ते जाती आधारित धर्म व्यवस्थेवर तुम्ही विश्वास ठेवू नका. प्रत्येक संत महात्मा कुठलीही जाती पाहत नाही. प्रत्येक संत महात्म्यांनी कधीही जातीचा विचार सुद्धा केला नाही आणि विचार न करता प्रत्येकाला जवळ घेतलेला आहे आणि जवळ घेऊन आणि समाजाला बांधणी करण्याचं काम केलेलं आहे. आज एखाद्या व्यक्तीच्या पायाला पडताना किंवा पायाला स्पर्श करताना तुम्ही जरा विचार तर करा, ज्याला तुम्ही आदर्श म्हणून बघताय, ज्या राष्ट्राचा आदर्श प्रभू श्री राम आहे, ज्या राष्ट्राचा आदर्श छत्रपती शिवराय आहे, ज्यांना तुम्ही आज आदर्श म्हणून पूजताय, त्यांनी राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी केलं काय आहे? राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी केलं काय आहे? श्रद्धा आणि अंधश्रद्धाबद्दल फार विचार मांडले जातात. श्रद्धा आहे काय आणि अंधश्रद्धा काय आहे? एखाद्या व्यक्तीला न ओळखता त्याच्या वलयाचे आहारी पडून त्याची पूजा करणं म्हणजे ही अंधश्रद्धा. आणि एखाद्या व्यक्तीचे समग्र सद्गुणांना स्वीकारणं म्हणजे ही श्रद्धा. एवढं सोपं आहे. म्हणून जे म्हटलं जातो ना आजकाल बाजारवादाच्या युगामध्ये, साधना म्हणजे गगनगिरी महाराज किती सहज करायचे. गगनगड असेल, कपोली असेल, दाजीपूरचं जंगल असेल, सहज रीतीने ते साधना करायचे. साधना आहे काय? सद्गुणांना आत्मसात करणं म्हणजे नामस्मरण आणि आत्मसात करून त्याची चिंतन करणं म्हणजे साधना. सद्गुणांना आत्मसात करून त्याचं चिंतन करणं म्हणजे साधना. आणि चिंतन केल्यानंतर त्याच्यावर जे आपण एकाग्रचित होतो ते म्हणजे ध्यान. म्हणजे ध्यान किती सोपं आहे.
जे चांगले गुण आहेत त्यांना स्वीकारल्यानंतर आपण त्याच्याबद्दल चिंतन केलं म्हणजे आपल्यामध्ये बदल आणण्यासाठी आपोआप आपली एकाग्रता वाढते आणि जशी एकाग्रता वाढते तसा आनंद मिळत जातो आणि ते आनंद म्हणजे समाधी आहे. ते आनंद म्हणजे समाधी आहे. एवढा सोपं जीवन आहे आणि एवढा सोपं अध्यात्म आहे, पण त्याची मांडणी एवढ्या क्लिष्ट पद्धतीने केली जाते. कारण जर लोकांना हे सोपे पद्धतीचं देव म्हणजे सद्गुण आहे, म्हणजे मात्र देवो भव, पित्र देवो भव, आचार्य देवो भव, हे जे सद्गुणात्मक प्रतीक आहे हे जर लोकांना समजायला लागलं तर प्रत्येक व्यक्तीची देवाबद्दलची कल्पना बदलून जाणार आणि प्रत्येक व्यक्तीचं जे काही देवाच्या नावाखाली एखादं नाव मिळवण्याचं काम करतात किंवा चालवण्याचं काम करतात समाजाचं, हातातून त्यांचे समाज निघून जाणार. हे प्रभू रामाची संस्कृती आहे, हे सद्गुणांची संस्कृती आहे, ही आदर्शांची संस्कृती आहे. फक्त व्यक्तिपूजाला न करता सद्गुण पूजाला जर तुम्ही लागला तर निश्चितपणे तुमचं घर स्वर्गासारखं होईल, आनंदित होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्याचा अर्थ समजून आणि मात्र आशीर्वाद संतांचं आणि आनंद ह्याच्याशिवाय काही राहणार नाही. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.